नमस्कार. आपण चांगदेव 65 बघत आहोत. ठीक आहे, त्याची पूर्ण प्रस्तावना आपण बघितली, त्याचा पूर्ण आढावा बघितला आपण. ठीक आहे, आता आपण बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना ज्या 65 ओव्या लिहिल्या त्यात प्रत्येक वेळेला हेच सांगितलं की कणाकणात भगवंत आहे. आणि जीव जेव्हा परमात्म्याला जाणतो किंवा परमात्मा जेव्हा जीवाला आपल्याशी एकरूप करून घेतो तेव्हा स्वतःच स्वतःला बघण्यासारखं आहे, स्वतः स्वतःशी मिळण्यासारखं आहे. त्यात अजून काही वेगळं लिहिलेलं नाही. त्यांनी मग जवळपास 60 एक उदाहरण दिलेले आहेत 65 ओव्यांपैकी. आणि असं 2-4 ठिकाणी असं लिहिलेलं आहे की बाबा मी तुला भेटतोय आणि तुला भेटणं आणि मला भेटणं सारखंच आहे वगैरे वगैरे. तर आपण असं जास्तीत जास्त ओव्या, जास्तीत जास्त उदाहरणं एकत्र करून बघूया. ठीक आहे, की स्वतःच स्वतःला भेटणं हा सार आहे चांगदेव 65चा. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय, किंवा जगाचं प्रकटीकरण काय आहे, आपण जन्माला काय येतो, सगळ्यात शेवटी सत्य काय, तर हेच सर्वात शेवटी सत्य, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुन्हापासून बघूया. तसे आपण पहिल्यांदा 2 बघितल्या, पण खूप मोठी गॅप झाली कारण थोडंसं तुम्हाला माहीत असेल की थोडासा मध्ये थोडीशी प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही होत असतं. ठीक आहे, कोणाला तरी मदत करायची होती जीवनामध्ये, असंच समजा तुम्ही त्यात बिझी होतो. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. की अरे बाबा, चांगदेवा म्हणजे ते 1400 वर्षाचे, हे 21च वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज. पण निवृत्तीनाथांनी त्यांना लिहायला सांगितलं म्हणून. तर जे भगवंताशी एकरूप झाले त्यांचं वय अगणित वर्ष असतं. म्हणजे परमात्मा अगणित वर्षांचा आहे ना, मग त्यांचा देह 21 वर्षाचा असला तरी काय झालं. ठीक आहे, स्वस्ती श्री वटेशू अरे बाबा चांगदेवा जो लपोनी जगदा भासू दावी मग रासू प्रकटाला करी. की बघ, स्वतः परमात्मा आहे तो या पूर्ण जगाचा स्वतःचा जो आभास आहे तो असं दाखवतो. पण त्याचं असं आहे की हे जगत आणि परमात्मा काही वेगळा नाही आहे खरं पाहिला तो. अजून एक गोष्ट आपण पूर्वी बघितलेली आहे की तो जसा जास्ती प्रगट होतो तसा त्याचा भास नाहीसा होतो. जसं आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं तर आपल्याला कळतं की अरे भगवंत आहे, मग आपल्याला भास नावाची गोष्ट राहत नाही. आणि ते आपण कित्येक वेदांत आणि याच्यातले उदाहरण बघितलं की तो दोरीचा साप असतो वगैरे, ते आपण त्या बाबतीत पडणारच नाही होत आपण. ठीक आहे, पंचमहाभूत कशाचे बनलेले आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आकाशानंतर परमात्मा, परमात्म्याचं आकाश, आकाशाचं हे त्याचं हे शेवटी पृथ्वी तत्व. ठीक आहे, हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. हा पूर्ण भास जातो आणि प्रत्येक व्यक्ती, शक्ती, प्रत्येक गोष्ट त्या भगवंताची ओतीव मूर्ती आहे समजायचं. ठीक आहे, प्रगटे तव न दिसे लपे तव आभासे प्रकट ना लपला असे न खोमता जो. एका ठिकाणी लपाला असे लिहिलेलं तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस, की परमात्माचं स्वरूप जे आहे बरेचदा जेव्हा ते जाणवल्यावर आपल्याला दुसरं ते दृश्य दिसत नाही. जेव्हा आपल्याला खूप दुरून बघतो असं वाटतं की काय आहे ते, मग जवळ जाऊन बघितल्यावर काहीतरी हिरवा टिंब दिसतोय, जवळ जाऊन बघितलं तर ते झाड आहे. एकदा आपल्याला कळलं की अरे ते झाड आहे, तर मग झालं. खूप दुरून बघितलं तर आपल्याला काहीतरी दिसतं, मग जवळ जाऊन बघितलं तर अजून जी प्रत्यक्ष वस्तू असते ती दिसते. तसं प्रत्यक्ष भगवंत दिसल्यावर मग आपले सगळं जे असतं की आपल्या जे सगळ्या संशय वृत्ती असतात वगैरे त्या निघून जातात. म्हणजे की आपल्याला बरेचदा असं जाणवतं की लपे तव तव आभास आहे. तो जेव्हा लपतो, जेव्हा आपल्याला दुरून असं भासतं तर तो आभास वाटतो. पण परमात्मा जो आहे तो प्रगटही नाही आहे पूर्णपणे लपलेला पण नाही आहे, असं मध्येच काहीतरी आहे, किंवा त्याच्याही पलीकडे आहे, द्वैताच्याही पलीकडे आहे, किंवा त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे की जो दिसतो आहे आणि दिसतही नाही. आता इथून अगणित आकाश गंगांच्या पलीकडे काय आहे नाही माहिती बाबा, नाही की. तसंच आपल्या मनामध्ये काय आहे नाही माहिती बाबा.
आहे की नाही. म्हणजे जे खूप दूर आहे तेही माहीत नाही आणि आपल्या मनामध्ये अत्यंत खोलवर काय आहे तेही माहीत नाही. म्हणजे एकूण एकच झालं की नाही. म्हणजे सगळ्यात शेवटी आपण स्वतःला जाणलं तर स्वतःतलाच परमात्मा प्रकट होईल आहे आणि आपला सगळा आभास निघून जाईल. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी त्याचं कन्क्लुजन काय येतं. बहु जवळजवळ होय तव तव काहीच नव्हे, काही नहोना आहे अवघाची जो, की तो एकोहम बहुश्याम खूप जो व्हायला लागतो तेव्हा असं वाटतं की अगदी भगवंताचे अगणित स्वरूप आहे. पण त्या अगणित स्वरूपामध्ये तो एकच परमात्मा आहे. आणि मग इथे आपण ते क्वांटम थिअरी बघितली होती किंवा जगाचं जे आहे की एक्सपान्शन होतं पूर्ण विश्वाचं, इतकं एक्सपान्शन होईल की म्हणजे पृथ्वी इथे आणि सूर्य खूप दूर चालला जाईल वगैरे वगैरे. पण जेवढा विरळ होईल तेवढं निर्गुण स्वरूप जास्ती प्रकट होईल आहे आणि जेवढा जवळजवळ राहील तो तितकं आपल्याला सगुण स्वरूप जास्ती दिसायला लागतात. आपण खूप साधना केली तर देव अगदी घनीभूत होऊन आपल्याला दिसायला लागतो खरं पाहिलं तर. असं म्हणजे त्याचा अर्थ असा निघतोय की बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणात प्रत्येक क्षणात प्रत्येक ठिकाणी भगवंतच आहे, ओतीव आहे, अगदी घनीभूत आहे, हायली डेन्सली पॅक्ड आहे. पण बरेच जणांना ते जाणवत नाही. जसं चांगदेव महाराजांना जाणवत नव्हतं म्हणून त्यांना हे सांगायची वेळ आली. सोने सोनेपणा होणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. सोन्याचे दागिने घडवतात पण त्यामुळे त्या सोन्यातलं सोने पण निघत नाही. तसंच इथे समजा एक झाड आहे, एक तो पक्षी आहे, तो छोटासा पक्षी आहे किंवा झाड आहे, त्याच्यामुळे परमात्मा जो आहे, परमात्म्याची आपली वृत्ती परमात्मा त्याच्यातनं मग निघून नाही जात. तो मूळ स्वरूपातला जो परमात्मा आहे तो त्या पक्षामध्येही परिपूर्ण आहे, त्या झाडामध्ये पण परिपूर्ण आहे. तो जितका परिपूर्ण आपल्यात आहे तितकाच परिपूर्ण आकाशात, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळ्या ठिकाणी आहे. आपण त्या दिवशी ज्ञानेश्वरी बघताना आणि दासबोध नित्यपाठ बघतानाही बघितलेलं आहे की आपण जसे निमित्त मात्र आहोत तसेच पृथ्वी आणि सूर्य पण निमित्त मात्र आहेत. इवन विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव सुद्धा निमित्त मात्र आहेत. त्यांना ते काम देण्यात आले आणि ते करतात. आणि तेही आपण ज्याच्या मागे आहोत त्या परमात्म्याच्या विलिनीकरणाच्या मागे, योगी व्हायच्या, भक्त व्हायच्या मागे आहेत, ते पण त्याच मागे आहेत. समर्थ रामदासांनी पण म्हटलं होतं की शिवाजी महाराज, तुम्ही आणि आम्ही आपण एकाच मार्गावर आहोत आणि हे प्रत्येक क्षणाला जाणवतो. ठीक आहे. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. की सम्यक म्हणजे सारखेपणा, की कल्लोळ आणि कंचुक, की आणि न फेडिता उघडे उदक, की समजा अशा लाटा आल्या समुद्रावर किंवा एखादं भांडं घेतलं त्याच्यातलं पाणी आहे, त्याच्यातलं एक थेंब आहे, त्या एका थेंबामध्ये, एका लाटेमध्ये आणि समुद्रामध्ये काही फरक नाही. तेच पाणी सर्वत्र आहे, तेच स्वरूप सर्वत्र आहे आणि त्या बाबतीत संशय ठेवू नको. तोच परमात्मा सर्वत्र आहे. ठीक आहे. तोच परमात्मा आपल्या देहानी पण आहे, मनानी पण आहे, बुद्धीनी पण आहे, त्या बिल्डिंगमध्ये आहे, त्या आकाशात आहे, त्या झाडावर आहे, त्या पशुपक्ष्यांमध्ये आहे. ठीक आहे. सगळ्या ठिकाणी, त्या सोलर पॅनेल्समध्ये पण आहे. सगळ्या ठिकाणी तो परमात्मा आहे. काही काही वेळेला त्यांचं स्वरूप बदलत असतं. सोलर पॅनेल समजा त्यांचं ते वितळले तर त्याचं काहीतरी दुसरं मटेरियल तयार होतं, तर बदलत असतं, त्याचं स्वरूप बदलणार आहे. तर त्या ज्या बदलणाऱ्या वस्तूला मग ते माया म्हणतात वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे, ते दूर ठेवा. आता तेच त्याच्यातच नाही पडायचं. ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या इम्प्लिमेंट करायचं की नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा आहे. आणि ही वेळ आलेली आहे चांगदेवा. आता तू 1400 वर्षाचा झाला आहेस, म्हणजे बघा त्या स्टाईलनी बोलतात ते. अरे छोट्या 1400 वर्षाच्या तरी, अरे बालका तुला समजत नाही का या स्टाईलमध्ये लिहिलेलं की
परमात्मा आणि या जगतामध्ये काहीही फरक नाही रे बेटा. समजत नाही आहे का तुला? म्हणजे या स्टाईलने ते बोलतोय. परमाणूंच्या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवई ना जो. की पृथ्वीवर अणू परमाणू वगैरे सगळे ठीक आहेत, पृथ्वी खूप मोठी आहे, अणू परमाणू छोटे आहे, पण त्या परमाणूमध्ये पण परमात्मा आहे, पृथ्वीमध्ये परमात्मा आणि आकाशगंगेमध्ये पण परमात्मा आहे. पूर्ण विश्वात परमात्माच आहे. म्हणजे परमात्मा खूप छोटा आणि खूप मोठा असे नाही, त्याच्या छोटा आणि मोठ्याच्या पलीकडे. छोटा म्हणजे किती छोटा बाबा? अगणितपणे छोटा. मोठा म्हणजे किती मोठा? तर अगणित पटीने मोठा आहे. किती सुंदर बघा. म्हणजे चांगदेव 65 म्हणजे 65 वेळांमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. तर त्या परमात्माशी एकरूप होऊन शेवटी आपल्याला काय करायचं? प्रत्येक पल्स बीटनी, हार्ट बीटनी, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी, प्रत्येक श्वासांनी भगवंताची सेवा करायची जीवनभर. अजून काही नाही. ठीक आहे. मी काय तेवढा हुशार नाही, बरेचदा नापास झालेला आहे, त्यामुळे विद्वानांचं वगैरे राज्य आहे असं मला वाटत नाही. आपल्यासारख्या सामान्य लोकांचं राज्य आहे खरं पाहिलं तर, आपल्या मनावर या विश्वात. ठीक आहे, काही क्षण जे अति सामर्थ्यशाली, अति पॉवरफुल लोकांचं वगैरे असतं, पण या जगामध्ये भगवंताच्या साम्राज्यानंतर सामान्य लोकांचंच हे राज्य. तसंच भगवंताचं राज्य सर्वत्र आहे. बघा, पक्षी येतात तो ऐकायला. बस बेटा बस. ठीक आहे. आता पुढलं उदाहरण पण चांगलं आहे बघा. कळांचे पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे का वन्ही दीपपणे आन नोहे. की चंद्र बघा तुम्ही, प्रतिपदा ते पौर्णिमा 15 कला असतात आणि प्रतिपदा ते अमावास्या समजा 15 कला असतात. त्यातल्या त्या 14 कला ज्या असतात पौर्णिमा आणि अमावास्या सोडून त्या आणि पौर्णिमा आणि अमावास्या अशा 16 कला होतात. आता या 16 कला असल्या काय नसल्या काय तरी चंद्र आहे तर त्या जागीच असतो. तो छोटा होत नाही आणि मोठा होत नाही. किती सुंदर उदाहरण आहे बघा. तसंच परमात्मा जो आहे, छोटा प्राणी असो, मोठी आकाशगंगा असो, की छोटा व्हायरस असो, की छोटा अणू असो, की हजारो आकाशगंगा असो, प्रत्येक याच्यात तो परमात्मा आहेच आहे. काय सुंदर बघा. 21 वर्षाच्या मुलांनी दिलेली उदाहरण आहे. खरं तर त्या अगोदरच 21 वर्षी त्यांनी समाधी घेतली. त्यानंतर का वन्ही दीपपणे आन नोहे. की खूप मोठी आग लागलेली आहे, सूर्य आहे, आकाशगंगा आहे, त्याच्यावर आग आहे आणि छोटासा दिवा लावलेला आहे. काय म्हटलं त्यांनी? दीप. छोटासा दिवा लावला आहे, त्याच्यातही आग आहे. ती ज्योत म्हणजे आग आहे. त्या सूर्यावर आणि आकाशगंगेतही मोठ्या ती आग आहेच आहे. तो अग्नी, आग म्हणजे शेवटी काय? अग्नी आहेच आहे. तो दीप आहे, तिची ज्योत आहे, त्याचे भगवंताचं स्वरूप आहे, तेच आहे सर्वत्र. चंद्राचं उदाहरण परमात्मा, अग्नीचं उदाहरण परमात्मा, पाणीचं उदाहरण परमात्मा. प्रत्येक ह्याच्यात परमात्माचं आहे आणि तेच सांगतात आहे सतत आपल्या मनावर ठसवायला. आणि मग समजलं नाही म्हणून ते आले होते चांगदेव महाराज भेटायला. आणि आपल्या तिथे माहिती आहे चमत्काराला नमस्कार करणारे लोक जास्ती असतात. अरे वाघावर आले चांगदेव, हो का, चला जाऊ भेटू आपण त्यांना. आपल्या जवळच्या साधू संतांना, आपल्या लोकांना कोणी विचारत नाही, पण ते वाघावर आले, मग हजारो लाखो त्यांच्या मागे लोक. अच्छा, तर मग काय होतं की मग अशा वेळेला मग निवृत्तीनाथ म्हणाले की चला भेटायला जाऊया. ठीक आहे. मग त्यांनी जसं ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडणे केले आणि मग विसोबावा चाटीचे ते विसोबावा खेचर झाले. तसंच इथे भिंत नेल्यामुळे त्यांना वाटलं की अरे आपण लोकांना वशीभूत करू शकतो, प्राण्यांना वशीभूत करू शकतो, पण निर्जीव वस्तू, सो कॉल्ड निर्जीव, खरं तर लोहलोष्ट पाषाणमध्ये पण परमात्मा आहे. तर त्या भिंतीला घेऊन गेले लगेच. त्यांचे अशा वेळेला काय होतं, मग नाही हा बडे ग्रेट, लगेच शरण आलं. चांगदेवांना वाटलं होतं की ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की नाही, माझ्यापेक्षा जास्त अधिकार
हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे, मुक्ताबाईंचं आहे. तर मुक्ताई तुमची गुरु होईल. 7 वर्षाची समजा, 8-9 काही म्हणा की 7 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाचे सांगते. 7 गुणिला 20 140, 7 गुणिला 200 म्हणजे 1400 होतं. 200 पटीने छोटी असलेली मुक्ताई त्यांची गुरु झाली. जेणेकरून की अरे एवढं छोटंसं बाळ आपले गुरु, मग आपण कळताय तुम्हाला की आपण नम्र होऊन जातो मग. आणि त्या नम्रतेनंतर मग त्यांचं जीवन पालटलं आणि त्यांनी पुन्हा मग तो योग निरोध करून पुन्हा त्यांचं 100 वर्षाचं आयुष्य वाढवलं नाही. आणि मग त्यांचे सुंदर अभंग पण अवेलेबल आहेत. आणि त्यांनी मग शेवटी मग समाधी घेतली म्हणू शकता किंवा त्यांनी आपला देहत्याग केला. की इतकं सुंदर साहित्य आहे की ज्यामुळे त्यांचं जीवनच पलटलं. आपलं पण जीवन पलटायला पाहिजे, भगवंताकडे वळायला पाहिजे. सतत 24 तास भगवंताची सेवा होते. आपल्याला जाणवायला पाहिजे. एक जाणीव एखादी गोष्ट करणे आणि बिना जाणून करणे याच्यात फरक असतो की हां ठीक आहे. तसं चांगदेव महाराजांचं मग घडलं या चांगदेव 65 नंतर. म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दष्टत्व वर्ते, ते मी नेणे ऐसेची असे. म्हणून जे आत्ता मी बोललो की जाणून करणं, तसं म्हणजे बघा की अविद्या गेल्यानंतर ज्ञान आलं. त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण जे बघतोय, बघणारा वेगळा आणि आपण बघतो असं वेगळं, असं काही राहत नाही. की जसं ब्रह्मार्पणम ब्रह्मवेद ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवेद तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, की सगळं कडूनच येतं. परमात्माच सगळं करून घेतो आणि परमात्माकडेच जातं. जे दृश्य आहे आणि द्रष्टा, बघणारा वेगळा आणि जे दिसतंय ते वेगळं आहे, असं काही राहत नाही. दोन्ही एकरूप होऊन जातात. हा परमात्मा आणि बघणारा मी, या दोन्ही गोष्टी एकरूप होऊन जातात. समजा आतमध्ये बघितलं तर तो परमात्मा वेगळा आणि मी वेगळा असं नाही, दोन्ही एकरूप होऊन जातात. आत काय आणि बाहेर काय, दोन्हीकडे एकरूपता होते. वेगळेपणाची जाणीव राहत नाही. काय सुंदर. आणि मग त्यानंतर जर का आपण कोणतेही काम केलं तर ते परमात्माची सेवाच होते ना. समजा मी असा हात केला, ती पण परमात्माची सेवा आहे. बोलतोय ते पण भगवंताची सेवा आहे. कारण की त्यांनी ती शक्ती काढून घेतली तर आपण या क्षणी बोलणारा तर होता रे कोणीतरी, नाही की नाही, असं होऊन जाईल. ती भगवंताची शक्ती असते, तोच सगळं करून घेत असतो. पुन्हा सांगायची गरज नाही. आपण निमित्त मात्र आहे, पृथ्वी निमित्त मात्र आहे, ब्रह्मा विष्णू महेश निमित्त मात्र आहे, किंवा सूर्य पण निमित्त मात्र आहे. जेवी नामा मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे, का माती मृदभांडे जयापरी. की जसं एखादं कापड दोऱ्यांचं, सुतांचं बनलेलं असतं किंवा मातीचंच ते भांडं बनलेलं असतं, ती माती त्या भांड्यामध्ये असते. तसंच माती जशी भांड्यांमध्ये आहे, तसंच परमात्माही प्रत्येक ठिकाणी आहे. जसं सूत जसं त्या कापडामध्ये, तसंच परमात्माही प्रत्येक ठिकाणी आहे. तेवी द्रष्टा दृश्य दशे, अतित दृंग मात्र जी असे, त्याची द्रष्टा दृश्य मिसे केवळ होय. म्हणून पाहणारा जो द्रष्टा आणि दृश्य जे आहे ते जे दिसत आहे चलचित्रप्रमाणे, म्हणजे सिनेमासारखं ते आहेच आहे, ते दिसत आहे. पण द्रष्टा बघणारा आणि दृश्य हे जे विश्व आहे त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे. तेच फक्त मी बघणारा आणि जग आहे वगैरे तेच घेऊन नाही बघायचं, बसायचं, त्याच्या पुढे जायचं, त्याच्या पलीकडे आहे. आणि बरेचदा पण आपल्याला असं वाटतं की रे देवा तुझं दर्शन दे रे देवा. म्हणजे हे नामदेव महाराजांसारखंच झालं ना, की मी रोज भगवंताबरोबर जेवतो वगैरे त्यासारखं. की ठीक आहे, रामाच्या स्वरूपात, श्रीकृष्णाच्या स्वरूपात, विठ्ठलाच्या स्वरूपात, देवीच्या स्वरूपात, हनुमानाच्या स्वरूपात, साधू संतांच्या स्वरूपात आपल्याला दिसेल, कधी नाही दिसणार, कधी आभास होईल. प्रत्येक जणांना आभास, खूप जणांना आभास पण होतो की अरे तुला बघितलं तर मला तुझ्या तिथे देवच आहे असं बसलेला वाटलं. तसं नाही, प्रत्यक्ष दर्शन पण होऊ शकतं. ठीक आहे, जसं त्या दिवशी सांगितलं की 51 मिनिट अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. 51 मिनिट विठ्ठल बसले होते समोर आसनावर. आता
त्यानंतर कित्येक वर्षांनी हे इथे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली भगवंताच्या आज्ञेने. त्या अगोदर आपलं देवाशी बोलणं सुरूच असतं ना. कित्येक जण भगवंताला जाऊन सांगतात. लोकांना सांगण्यात काय अर्थ नाही होत. लोक म्हणजे लोकच असतात. लोक म्हणजे खोक्यासारखे असतात, पाहुणे रावण्यासारखे असतात वगैरे वगैरे आपल्या त्याच्या पक्की आहे. देवाला सांगणंच ठीक आहे, देवच चांगला आहे बाबा, माणसं चांगले नाही आहेत वगैरे वगैरे, हे ज्या संकल्पना आपले ते होऊन बसतात खूप वर्षात. त्यामुळे देवाशी आपलं बोलणं होतच असतं. तसंच हे बोलणं देवाशी. असंच चांगदेव 65 पण देवाशीच बोललेली एक ओव्यांची मात्रा आहे. म्हणजे माला आहे समजा की 65 ओव्यांची माळा. किती सुंदर आहे बघा. बघा तुम्ही, सगळे तसेच उदाहरण आहे. अलंकार रेणी नामे असे जे निखिलो हेमे नाना अवयव संभ्रमे अवयविया जीवी. की त्या सोन्याचेच अलंकार असतात. तसंच हा देह असतो, त्याला बरेच अवयव असतात, कान आहे, नाक आहे वगैरे वगैरे. तसंच भगवंताची मूर्तीला पण असेच सोन्याची मूर्ती केली समजा. एक उदाहरण घेऊ तर त्याला कान असतात ते सोन्याचे असतात, डोळे असतात ते डोळ्यात सोन्याचेच असतात. समजा दगडाची केली तर तो दगडाचाच कान आहे, दगडाचेच डोळे आहेत, दगडाचे. समजा चांदीची केली, सोन्याची केली, दगडाची केली, पाषाणाची केली, समजा म्हणजे लोखंडाची केली, कशाची, पंचधातूंची केली, अष्टधातूंची केली, तरी त्या धातूचीच ते बनलेलं. तसंच परमात्म्याचंच आपण सगळे बनलेले आहोत. हे लक्षात घे रे चांगले. आणि त्यांना प्रेमाने सांगतात ज्ञानेश्वर महाराज. तसंच आपणही समजून घेऊया की प्रत्येक क्षण भगवंताचा आहे, प्रत्येक क्षणात भगवंत आहे, प्रत्येक कणात भगवंत आहे, प्रत्येक कर्मात भगवंत आहे. जीवन, मृत्यू, जगणे, मरणे या सगळ्यामध्ये भगवंतच आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीन. असं समजून आपण जीवन जगायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपलं एकदम सुंदर जीवन होऊन जाईल. प्रत्येक पल्स बीटनी, हार्ट बीटनी, प्रत्येक हृदयाच्या ठोकाणी, प्रत्येक नाडीच्या ठोक्याने, श्वासाग्निक आपल्याला भगवंत दिसायला लागेल. त्याचं कर्म करतोय, त्याच्याकरता आपण सेवा करतोय असं आपल्याला जाणवायला लागेल. असं चांगदेवाला समजून घ्यायचं जे ज्ञानेश्वरांनी म्हटलं, तसंच आपणही समजून घेऊया आणि समजदारीने आपण जीवन जगूया सुंदर शांततेने. धन्यवाद.